आज आपण पिकलेला आंबा आणि नारळापासून तयार होणारी मऊसूत अशी बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बर्फी बनवण्यासाठी इथे मी हापूस आंब्याचा 1 वाटी गर घेतलेला आहे आणि हा आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही खवा घेतला तरी सुद्धा चालेल. तर हे दोन्ही एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि आता गॅसवरती एक पॅन ठेवले. पॅनमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घेतले. तूप छान वितळलं की नंतर आपण यावरती खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे मी ओलं खोबरं न वापरता डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. तर मार्केटमध्ये अगदी सहज मिळतं. तर हे मी 1 वाटी वापरलेलं आहे. तर आता हे साजूक तुपावरती जी खोबऱ्याची पावडर आहे ती आपल्याला छान अशी परतून घ्यायची 2 ते 3 मिनिटासाठी. गॅस मध्यम ठेवायचे किंवा मध्यमपेक्षा थोडासा कमी ठेवला तरी सुद्धा चालेल. तर कमी गॅसवरती हे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालायचे आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे. दूध छान मिक्स झालं की यामध्ये पाऊण वाटी साखर घालायचे. तर इथे आपण आंब्याचा गर वापरलं त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं आहे मी. तुम्हाला आवडत असेल तर 1 वाटी साखर घेऊ शकता. पाऊण वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता हे साखर व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि आता यामध्ये आपण जो आंबा आणि मिल्क पावडरचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे तर ते सगळं यामध्ये घालून घ्यायचे आणि आता मध्यम गॅसवरती हे सगळं मिश्रण एकत्र करून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीला साखर वितळली की थोडंसं पातळ होतं हे मिश्रण आणि त्यानंतर मग घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आता मध्यम गॅसवरती हे मिश्रण सतत आपल्याला परतत राहायचं आहे. शक्यतो हापूस आंब्याचा वापर करा म्हणजे बर्फीचा रंग खूप सुंदर येतो. फूड कलर वापरायची आपल्याला गरज लागत नाही. तर बघू शकता तुम्ही रंग खूप सुंदर आलेला आहे आणि आता हे मध्यम गॅसवरती आपण सतत परतत राहायचे. तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल. 1 वाटी ओलं खवलेलं खोबरं वापरायचं. तर आता हे बघू शकता हळूहळू मिश्रण आपलं अगदी घट्टसर होत आलेलं आहे. आणखी थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि छान असं गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आणखी 1 ते 2 मिनटं आपण छान असं परतून घेऊया. अगदी असा गोळा झाला की मग आपण लगेचच हे ताटामध्ये वडी सेट करायला घेऊया. तर मी एक प्लेटसुद्धा तयार करून ठेवलेली आहे. आता हे मिश्रण तयार झालं की लगेचच आपण प्लेटमध्ये सेट करायला घेऊया. तर आता हे एका प्लेटमध्ये मी या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण यामध्ये काढून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने असं हे व्यवस्थित असं प्रेस करून प्लेन करून घ्यायचं वरून. अगदी झटपट तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. दुसरं म्हणजे इथे मी मिल्क पावडर वापरली आहे. याऐवजी तुम्ही जर का खवा वापरलात तर अजून जे बर्फीचं टेक्स्चर आहे ते खूप छान येतं. शक्य असेल तर मिल्क पावडरऐवजी खवा वापरू शकता तुम्ही. आता हे मिश्रण व्यवस्थित सेट करून झालेलं आहे. यावरती मी पिस्त्याचे काप अगदी बारीक असे चिरलेले पिस्त्याचे काप घालते. जे दिसायलाही सुंदर दिसतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. वरून थोडेसे केशरचे धागेसुद्धा घातलेले आहेत. त्याचबरोबर इथे माझ्याकडे चांदीचा वर्कसुद्धा होता तर तो मी वरून लावून घेते आणि हे ऑप्शनल आहे. असेल तर वापरा, नाही वापरलं तरी काहीच हरकत नाही. तर मस्त रेडी झालेले आहे. आता ही साधारण 3 ते 4 तास आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. जर का लवकर सेट करायचे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी ठेवू शकता.
तर आता छान सेट झालेले आहे. मी आता पीस कट करून घेते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर आता मी सारख्याच पद्धतीने या सगळ्या वड्या कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये वड्या अशा कट करून घेऊ शकता. तर आता वड्या कट करून झालेल्या आहेत. आता काढून घेते. तर अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आपली आंबा नारळाची बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही ही फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.